बोलवा ना तिला. ती काय झोपलीये का अजून ती? हो झोपलीये ती अजून. मे बी. बर मग ती मुलगी कुठे, जिच्यामुळे आपल्या कार्तिकला सासुरवास भोगावा लागतोय? आणि किटू कुठे? आणि काय रे, किटूचं नाव घेतल्यानंतर तुमची बोबडी का वळली? ताई ते मला ताई काय झालं? रडतेस का तू? ताई सांग ना काय झालंय? त्या किटूचं काही? ती घरी पोचली नाहीये ना अजून? नाही. अगं मग तिच्या काळजीने रडतेस का? बाबा काही बोलले का कार्तिक बद्दल? हे ताई सांगशील का तू? तेजस, किटूच्या घर सोडून जाण्याला मी कारणीभूत आहे. काय? अगं पण कसं काय? मी डायरी वाचली तिची का. हा मग त्यात तिने लिहिलंय तिला माझ्याबद्दल काय वाटतं ते. तिला मी नाही आवडत तेजस. आणि मी जर त्या घरात राहायला जाणार असेल ना तर ती त्या घरात राहणार नाही असंही डिक्लेअर केलंय तिने. तिच्या आई बाबांना तिच्यापेक्षा माझं जास्त कौतुक आहे आणि त्यामुळे तिला कसं लेफ्ट आउट फील होतं किंवा निग्लेक्टेड वाटतं असं लिहिलंय तिने त्यात. तिची कोणालाच कदर नाहीये, तिची कोणाला गरज नाहीये, मग मी त्या घरात का राहू असंही म्हणलंय अरे तिने. माय गॉड. अगं त्या किटूचं डोकं बिकं फिरलाय का? तेजस, अगं सिरियसली गॉन केस आहे ती एक नंबरची. आणि ताई मुळात हे असं असेल ना तर आपण सगळ्यांनी तिची एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाही. तेजस, 24 तास झालेत ती घराबाहेर आहे. अगं पण ती स्वतःहून घर सोडून गेलीये ना, त्यामुळे आपण काळजी करण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि ताई ती जिकडे कुठे असेल ना तिकडे नीट असेल, अगदी व्यवस्थित. आणि या केसमध्ये तिला शोधून काहीच उपयोग नाहीये, कारण झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेणाऱ्याला नाही. ते काही असेल पण हे सगळं माझ्यामुळे होतंय तेजस. ताई प्लीज या सगळ्याचं तू वाईट वाटून घेऊ नकोस. अगं किती मूर्ख मुलगी आहे ती. या अशा कारणावरनं कोणी घर सोडून जातं का? म्हणजे तूच बघ तिची मेंटॅलिटी किती चीप आहे. अगं आपल्याच आई वडिलांना ब्लॅकमेल करते ती. बाप रे, अशा असतात ना यार या मुली. तेजस, ती गायब झालीये, तू तिच्या चुका काय काढत बसलायस? एक्झॅक्टली, ती गायब झाली, तिला कोणी गायब केलेलं नाहीये. आणि ताई त्या मुलीसाठी तुम्ही एवढं टेन्शन घेताय? अगं सगळ्या घराला वेठीला धरलाय तिने. तिने एकदा तरी विचार केला असेल का की तिच्या आई वडिलांची काय अवस्था झालीये? नसेलच केला, कारण तिने तसा विचार केला असता ना तर असं मूर्खासारखं घर सोडून गेली नसती.